गौरी सूर्यवंशी एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। दिंडोरी तालुक्यातील वणी येथे गणेशनगर येथे गुरुपौर्णिमेचा उत्सव हा उत्साहात साजरा करण्यात आलाय। आषाढ महिन्याच्या पौर्णिमेला गुरुपौर्णिमा हा उत्सव व्यास पौर्णिमा म्हणून साजरी करण्याची प्रथा आहे। त्याच पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रात व्यासपूजन म्हणजे सद्गुरूंचे पूजन या पौर्णिमेला केले जाते। त्याच पद्धतीने दिंडोरी तालुक्यात स्वामी समर्थ केंद्र दिंडोरी करंजी येथील कदर्म ऋषींच्या आश्रमात वणी येथे गणेशनगर भागात या ठिकाणी गुरुपौर्णिमेचा उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला। वणी येथे कातरणी येथील साधक स्थितीत असलेले हरिभक्त परायण पुंजाराम महाराज नवले पाटील यांची उत्कृष्ट सद्गुरु स्तुतीची प्रवचन करण्यात आलं। त्या नामापासून आपल्याला कधी मुक्ती निवृत्ती कधी भेटणार नाही। जर नाम जपलं, त्या माणसाला जर ते नाम जपलं, त्या कुणी असो, लेडीज असो, माणूस असो, सद्गुरूंना दिलेल्या नामाचं जर आपण चांगल्या पद्धतीमध्ये जर साधना केली तर सात्विक भरणे, रोमांची दाटणे, श्वेतांचे जीवन येऊ लागे, कापे तो थरारी, अश्रुभाव देखा, जिरवून एक स्वरूप होय, एका जनार्दनी ऐशी अष्ट भाव उत्पन्न होता देव कृपा करी, एका जनार्दनी ऐशी अष्ट भाव उत्पन्न होता देव कृपा करी, असं एकनाथ महाराज सांगतात, एकनाथ बाबा सांगतात, ठासून सांगतात। काय का तुम्ही जर या नामाचं चिंतन जर तशा पद्धतीत केलं, तुमचा जर भाव सात्विक झाला, सात्विक म्हणजे काय, तुमच्या जर अंतःकरणामधला मळ गेला नाही, तुमच्या जर अंतःकरणाचा अहंकार गेला नाही, तुमच्या जर अंतःकरणामधली वासना गेली नाही, तुमच्या जर अंतःकरणामधली तृष्णा गेली नाही, तर तुम्ही कधीही नामस्मरणापासून वंचित राहणार किंवा या उपजे ते नाशे, नाशिले ते पुनरुपी दिशी, हे गट्टिका यंत्र जैसे परिरमेगा, असंच तुमचं होणार। ब्युरो रिपोर्ट एस मराठी न्यूज वणी। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।